स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत वज्रासन। जेवणानंतर चालणारं एकमेव आसन म्हणजे वज्रासन आहे। वज्रासन कसं करायचं, कुणी करायचं, कुणी नाही करायचं, त्याचे अचंबित करणारे काय काय फायदे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आणि त्याचबरोबर वज्रासनात करता येण्यासारखी आसने आणि सूक्ष्म हालचाली मी व्हिडिओच्या शेवटी ठेवलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण व्हिडिओला सुरुवात करू। तुमचे हात समोर ठेवायचे आहेत असे, या स्थितीत आपण येतो। दोन्ही गुडघे हे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। आपण आदर्श स्थिती आधी बघूया। पायाचे आतले जे कडा आहेत त्या एकत्र येतील। आता आपण काय करूया, श्वास घेऊया, श्वास घ्या आणि श्वास सोडत पायाचा वरचा भाग हा जमिनीला स्पर्श करेल। तुमचे नितंब हे पायावर छानपैकी विसावतील, अंगठे हे सोबत असतील आणि अशा रीतीने तुमचे तळहात हे अलगदपणे मांडीवर ठेवायचे। हनवटी ही जमिनीला समांतर, पाठीचा कणा सरळ। तर अशा रीतीने वज्रासन आपण बघितले। ज्यांचा थोडा त्रास होतोय त्यांनी किंचित अंतर ठेवलं तर चालेल, जेणेकरून त्यावरचा दाब हा कमी होईल अशा रीतीने। ठीक आहे, तर हे बघितलं आपण वज्रासनाची आदर्श स्थिती। वज्रासन कसं करायचं, वज्रासन कुणी काळजीपूर्वक करायचं त्याची लिस्ट मी स्क्रीनवर देते आहे। बऱ्याच वेळेला ज्यांना गुडघ्यांचे प्रॉब्लेम असतात, आर्थरायटिस असतो किंवा सर्जरी झालेली असते, तर अशा लोकांनी हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणं गरजेचं आहे। आणि ज्यांना अगदीच टप्प्याटप्प्याने पुढे जायचं आहे त्यांनी गुडघ्यात अंतर ठेवून या ठिकाणी तुम्ही उशी सुद्धा ठेवू शकता। पतीनुसार 2 मिनिटापासून सुरू करू शकतो आणि जसं जसं शरीर स्थिर सुखासनम आसनम, जोपर्यंत तुम्हाला आसन धरून ठेवलं जातं, तुमचं शरीर हो म्हणतंय तोपर्यंत तुम्ही धरून ठेवा। हळूहळू धरून ठेवण्याचा वेळ वाढवायचा आहे। ठीक आहे, तर वज्रासनाचे फायदे आपण बघितलेच आहेत, मात्र आपल्याला सगळ्यांना माहिती नसणारा एक महत्वाचा फायदा आहे की पचन संस्थेसाठी वज्रासन हे खूप महत्वाचं कार्य करतं। कसं, ज्या वेळेला आपण पाय दुमडून बसतो तर आपल्या पायांना हा रक्तप्रवाह कमी होतो आणि हा रक्तप्रवाह किंवा रक्तसंचरण हे आपल्या पचन संस्थेला सक्रियपणे होतं। म्हणून आपल्याला गॅस, ऍसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशन, ज्याने मलबद्धता आपण म्हणतो, या गोष्टींसाठी, या आजारांसाठी वज्रासन हे खूप उपयुक्त आहे। त्याचबरोबर आपलं पचन कार्य सुधारायला सुद्धा वज्रासन आपल्याला मदत करतं। तर आपल्या श्रोणी भागामध्ये त्याच्या तळाला एक मसल असते, तिला पेल्विक फ्लोअर मसल असं म्हणतात। आणि या पेल्विक फ्लोअरची स्ट्रेंथ किंवा ताकद या आसनाने वाढते। ही फार महत्वाचं कार्य आपले प्रजनन संस्था, आपली मूत्रवाह संस्था, याला जे अवयव असतात ते धरून ठेवणारी ही खूप महत्वाची मसल आहे आणि तिची शक्ती वाढणं हे खूप महत्वाचं आहे। वज्रासन त्या गोष्टीसाठी मदत करतं। कमरेला सशक्तपणा येण्यासाठी वज्रासन अतिशय उपयुक्त आहे। अजून एक महत्वाचं वज्रासनाचा फायदा हा आहे की आपला पाठीचा कणा ऑटोमॅटिक सरळ राहतो। त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागत नाही, कारण पायाचा सपोर्ट हा खूप छान आपल्या पाठीच्या कण्याला मिळतो। असे खूप सारे फायदे वज्रासनाचे आहेत। आता आपण वज्रासनात काही सूक्ष्म हालचाली आणि काहीतरी स्पेशल अशी आसनं बघणार आहोत, तर सुरू करूया। मात्र त्याआधी मला सगळ्यात महत्वाचं असं सांगायचं आहे की फक्त वज्रासनच आपण जेवण झाल्यानंतर करू शकतो। वज्रासनातली जी ही आसनं किंवा सूक्ष्म हालचाली सांगितलेल्या आहेत त्यासाठी तुमचं जेवणानंतर तुम्ही करू शकत नाही, तर तुम्ही तुमच्या योगाभ्यासात
ज्या वेळेला तुम्ही योगासनं करतात त्यावेळेला सकाळी पोट तुमचं रिकामं असतं, त्यावेळेलाच तुम्ही ही आसनं किंवा या सूक्ष्म हालचाली करू शकता. त्यापासून ध्यानस्थ आसनाचा, वज्रासनाचा उपयोग करून घेऊया. उजवा हात छातीवर, डावा हात पोटावर आणि काही श्वासोच्छ्वास संथ आणि अगदी नॉर्मल घ्या. फक्त एक तृतीय व्यक्ती म्हणून श्वासाचं निरीक्षण करा. तुमचा श्वास हा तुम्हाला नवीन शक्ती, नवीन सकारात्मकता घेऊन येतोय आणि जाणारा श्वास हा सगळे नकारात्मक विचार बाहेर टाकतोय असं म्हणा. तुमच्या छातीच्या पिंजऱ्याची आणि पोटाची होणारी हालचाल एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून अनुभव करा. तुमच्या तळ हाताने त्याची होणारी हालचाल अनुभवा. आता आपण लांब श्वास घेऊया. शक्य असेल तेवढा काखनभर श्वास जास्त घ्या. श्वास घ्या. 1 2 3 4. धरून ठेवा. 1 2. सोडा. 1 2 3 4 5. श्वास घ्या. 1 2 3 4 5. शक्य असेल धरून ठेवा. 1 2. सोडा. 1 2 3 4 5 आणि 6. छानपैकी दोन्ही हात बंद डोळ्याने तुमचा दीर्घ श्वास हा तुम्हाला बाहेरील विचारांपासून आपण आपलं मन हे जास्तीत जास्त शरीराकडे आणण्याचा प्रयत्न करतो. पण हे अतिशय स्वाभाविक आहे की विचार सतत आपल्या या सक्रिय मनात येत असतात. विचार येत असतील तर ते अगदी नॉर्मल आहे, मात्र तो प्रवाह तृतीय व्यक्ती म्हणून बघा. जर तुम्हाला मध्ये कळ लागली तर तुम्ही थोडेसे मांडी घालून सुद्धा या हालचाली, या सूक्ष्म हालचाली आणि हे आसने करू शकता. सर्वप्रथमचं आसन आहे, दोन्ही हात हे बाजूने घ्या. छानपैकी छातीचा पिंजरा हा स्ट्रेच करा. 1 2 साधारण श्वसन करा आणि आता श्वास घेत तुमच्या हाताची गती श्वासाच्या गती बरोबर मॅच करा. तुमची नजर ही समोर फिक्स करायची आहे. 10 श्वासोश्वासापर्यंत तुम्ही ही आसन स्थिती धरून ठेवू शकता. तुमची दृष्टी ही एकाग्र होणं हे फार गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःशी जोडलं जाताय किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करताय. दोन्ही श्वास सोडत हळूहळू हात जागेवर. तर हे पहिलं आसन आहे. नंतर तुम्ही उजवा हात हा जमिनीला दाबायचा आहे. डावा हात हा छानपैकी साईडने. नंतर श्वास सोडा. श्वास घ्या. स्ट्रेच करा. श्वास सोडा. परत एकदा करूया. श्वास घ्या. श्वास सोडा. घ्या. सोडा. या ठिकाणी खांद्यांची हालचाल गोलाकार 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. परत श्वास घेत खांदे कानाकडे आणायचे या ठिकाणी आणि हळूहळू श्वास सोडा. रिलॅक्स.
मी ऊर्जा घेतोय आणि शरीराला शिथिल करतोय. खांदे खाली घ्यायचे, श्वास घ्या आणि श्वास सोडा अशा रीतीने. नंतर उजवा हात आणि या ठिकाणी छानपैकी ट्विस्ट द्यायचा आहे. आपल्या पाठीच्या कण्याला पीळ पडतोय तिथे रक्तसंचरण हे छान प्रकारे होते. परत श्वास घेत वरती आणि श्वास सोडत खाली. हे तुम्ही रिपिटेशन मी व्हिडिओसाठी 3 वेळेला दाखवतीये. तुम्ही 10 पासून सुरू करू शकता. वज्रासनात तुम्ही छानपैकी स्वतःचं शरीर हे सगळ्या बाजूने तयार करू शकतात पुढील आसनांसाठी. तुमच्या प्रत्येक स्नायू, प्रत्येक पेशीला या ठिकाणी नवीन ऊर्जा, नवीन ऑक्सिजन मिळतोय. परत श्वास घ्या आणि श्वास सोडत आता समोरील बाजूला यायचंय. दोन्ही हात स्ट्रेच करायचे. तुमचं कपाळ हे जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा. मान ही दोन्ही हातामध्ये आणि धरणी मातेला या ठिकाणी आपण शरण जातोय. परत श्वास घ्या आणि श्वास सोडत. परत श्वास घ्या. परत उजव्या बाजूने थोडासा हात हे सुद्धा गोलाकार तुम्ही हलवू शकता. डाव्या बाजूने या ठिकाणी वेगस नर्व स्टिम्युलेशन, आपल्या ब्रेनची महत्वाची चेता नाडी आहे तिला स्टिम्युलेशन मिळतं आणि आपलं मन, शरीर हे शांत होण्यास मदत होते. तर अशा रीतीने परत श्वास सोडा. परत श्वास घ्या आणि दोन्ही हात एकमेकांना दाबायचे आणि हृदय चक्राजवळ आणायचे. या ठिकाणी 3 वेळेला लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा. वज्रासन हे कसं करायचं आणि त्यातली काही महत्वाची आसनं आपण बघितली. परत एकदा सांगते की आसनं किंवा सूक्ष्म हालचाली ज्या आहेत त्या जेवण झाल्यावर करता येणार नाहीत. फक्त वज्रासन हे जे आधी दाखवलंय ती स्थिती आपल्याला जेवणानंतर करता येते. तर हा व्हिडिओ तुम्हाला वज्रासनाचा कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या कॉमेंटमध्ये तुम्ही ही आसनं करून बघितली असतील तर मला लिहायला विसरू नका. खूप मेहनतीने आपण हे व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतेय. दर बुधवारी सकाळी 10:30 वाजता एक व्हिडिओ आणण्याचा माझा प्रयत्न असतो, खास माझ्या व्ह्यूअर्ससाठी. तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.